गणेश गुळेचा गणपती बाप्पा गणपतीपुळेला आला असं म्हणलं जातं आणि याविषयीची एक आख्यायिका सुद्धा सांगितली जाते. तीच जाणून घेऊया फक्त 40 सेकंदात. साधारणपणे इसवी सन 1600च्या पूर्वी आज ज्या ठिकाणी हे मंदिर आहे त्या ठिकाणी केवड्याचं बन होतं आणि त्यावेळेस या गावात भिडे या आडनावाचे एक गृहस्थ राहत होते. त्यावेळेस भिडेंवर एक संकट कोसळलं आणि त्या संकटाचं निवारण व्हावं यासाठी त्यांनी गणेशाची आराधना करायला सुरुवात केली. एवढंच नाही तर जोपर्यंत संकटाचं निवारण होत नाही तोपर्यंत अन्न ग्रहण करणार नाही असा निश्चय सुद्धा त्यांनी केला. त्यावर गणपतीने त्यांना दृष्टांत दिला आणि असं सांगितलं की या ठिकाणी भक्तांच्या कामना पूर्ण करण्यासाठी 2 गंडस्थळे आणि दंतयुक्त स्वरूप धारण करून मी गणेश गुळे येथून प्रगट झालो आहे. माझी पूजा अर्चा कर, तुझ्यावरील संकट दूर होईल. त्या काळी बरेच दिवस भिडे यांची गाय दूध देत नव्हती आणि म्हणून गुराखी त्यावर बारीक लक्ष ठेवून होता. एके दिवशी गुराख्याला असं आढळलं की या डोंगरावरील एका भागावर गायीच्या स्तनातून सतत दुधाचा अभिषेक होतोय. त्या गुराख्याने तात्काळ ही बातमी भिडेंना कळवली. भिडे लगेच तिकडे गेले आणि त्यांनी तिथे थोडी साफसफाई केली. त्यावर त्यांना दृष्टांतात जी गणेशाची मूर्ती दिसली होती ती त्या ठिकाणी आढळली आणि तेव्हापासूनच भक्तांच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी गणपती बाप्पा या ठिकाणी सदैव असतो अशी भक्तांची अढळ श्रद्धा आहे. माहिती आवडली असेल तर शेअर नक्की करा आणि गणपती बाप्पा मोरया.